तर काल ज्याची भीती होती तेच झालं. संध्याकाळी पाऊस पडला पण नशिबाने जास्त नाही पडला, त्यामुळे मका सगळा ओला झालेला. मग आम्ही ठरवलं की रात्री नाही भरायचं, कारण का ओला मका ठेवला असता परत ते काळपट पडला असता. मग काल मुद्दाम सकाळी नाही भरला, म्हणजे आज सकाळी नाही भरला. आणि हा थोडा आता पूर्ण वाळलेला मका आहे. आणि आपला ट्रॅक्टर आलेला आहे, 2 ट्रॉल्या मागवलेत, तेवढा मका होईल कदाचित. आणि आमच्यासोबत आमचा एक गडी आलेला आहे, बिनपगारी फुलाची गाडी, कारण माणसंच मिळत नाहीत सध्या, काय करणार. मग मी, अश्विनी आणि एक मित्र यायला लागला आहे, तिघांना मिळून एवढा मका भरायचा आहे सध्या. आता कसं होईल काय होईल पुढचं पुढे बघू. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. तर असं सगळं मस्त मस्त चाललं आहे. तरी आता मका वाळला आहे. काल पाऊस पडलेला पण जास्त नाही पडला, हे आमचं नशीब. आणि त्यात परत तसाच ठेवला म्हणून ते पण बरं झालं, म्हणजे आता तो वाळला आहे पूर्ण कडकडीत. आता गेल्यावरती जास्त काम नाही आहे वाळवायचं. टाक इकडं नाही कसं वरती. नाही दे तसं, दे तसंच दे. मगापासून काम केलं बरंच, आता मी थकले म्हणून मी बसले आणि आता बाकीचे गडी काम करतात. हा सगळ्यात मोठा गडी. तर मंडळी, कालसारखी आज पण परिस्थिती होईल असं वाटतंय, कारण पुन्हा मळब आलेलं आहे. मध्येच ऊन येतं आहे, मध्येच मळब येतं आहे, मध्येच ऊन येतं आहे, मध्येच मळब येतं आहे, असं सगळं चालू आहे. फक्त एकच प्रार्थना, बाबा पाऊस पडून नको देत. जोपर्यंत हे सगळं आम्ही घरी नेऊन गोठ्या शेडमध्ये उतरवत नाही तोपर्यंत बघूया काय होतं आहे ते. हे आहेत गुंडू दादा. हे जर आज ह्या दोघांना घेऊन आले नसते तर आज माझी आणि आशिषची वाट लागली असते. कारण करायला तयार होतो आम्ही सगळं, पण ते किती मेहनत आहे आणि त्यात किती त्रास होतो आहे हे ते केल्यानंतरच कळलं. तरी थोडीफार मदत केली मी, पण ते तिघ आहेत म्हणून मी बसली आहे. कारण तेच म्हणाले तुम्ही बसा, मी बसले. पण खरंच हे आले नसतं तर आज आमचं काय झालं असतं माहीत नाही. केलं असतं असं ना तसं आम्ही केलं असतं, पण मी म्हटलं ना स्वामी कसं ना कसं करून घेतील. तर आता वाजलेत संध्याकाळचे 4:30 आणि इथे 2 ट्रॉल्या ऑलरेडी भरल्या आहेत. ही एक ट्रॉली, ही एक ट्रॉली, आणि तरीही एक प्लॉट अजून बाकी आहे. आता त्याचं काय करायचं, कधी न्यायचं की डायरेक्ट कुठे करून न्यायची हे आता आशिष ठरवेल. शेती करत असताना अनुभवी माणसं किती महत्त्वाची आहेत हे आज लक्षात आलं. अजूनपर्यंत माहिती होतं आत्तापर्यंत, पण आज त्याचं प्रात्यक्षिक मिळालं. म्हणजे सकाळी आम्ही दोघंच होतो आणि नंतर मग मागून गुंडूदादा आणि त्यांचे 2 मित्र आले, त्यामुळे आम्ही सगळं त्यात ट्रॉलीमध्ये टाकू शकलो भारे. त्याच्यानंतर भारे टाकत आता हे 2 ट्रॉल्या भरल्यात, एक ट्रॉली अजून बाकी आहे. फौजी आले आणि फौजींनी नंतर लक्ष दिलं की हे बांधलेलं नाही आहे, नीट लूज आहेत, त्यामुळे त्यांनी ते नीट आत्ता एक्स्ट्राचे वाला आणून ते बांधायला लावून पुन्हा सगळं घट्ट केलं आहे. त्यामुळे अनुभवी माणसं किती महत्त्वाची आहेत आपल्यासोबत असणं, आणि मुळात आपल्यासोबत जे लोक आहेत त्यांनी आपल्याला साथ देणं किती महत्त्वाचे आहे. निस्वार्थपणे साथ देणं हे यातनं कळतं, हे आज कळतं. आता ते किती व्यवस्थित झालं, त्यांनी जर लक्ष दिलं नसतं ते कदाचित मध्येच कुठेतरी पडलं असतं. भारी. तर आमच्याकडे 2 नवीन कोंबड्या आलेले आहेत आणि हे आमच्या शिनोळीच्या घरी होते. आणि माझी एवढी नजर होती या कोंबड्यांवरती, कारण हे कोंबडे फायटर कोंबड्यांचं मिक्स आहेत. म्हणजे ह्याची जी आई आहे ती फायटर कोंबडी आहे आणि आमच्या साध्या कोंबड्यावर गावठी कोंबड्यावरती ती मिक्स होऊन ती अंडी उभवलेली आहेत. आणि यांना एक सवय होती की ती उंच झाडावर जाऊन बसणार.
आणि त्यामुळे त्या एवढे दिवस हातात येत नव्हते. तर आज आम्ही त्याला पकडलो आणि आता दुनिया हसीनो कानेला कात्रीने आणली. हा माझा फेवरेट. हा आहे आमचा चिकलू. आणि हा आहे आमचा दगडू. कसा आहे चिकलू आणि दगडू. आमचा हा जो आधीचा कोंबडा आहे तो आता इनसिक्युअर झाला आहे, कारण आता 2 नवीन कोंबडे ॲड झालेत, एकदम स्मार्ट. आता हे मारामारीच्या मोडमध्ये आहेत सगळे. काय बघा, आता तो त्याचं वर्चस्व दाखवायला करणार. आमच्या दगडूला आणि चिकलूला तिकडे झाडावर बसायची सवय आहे, त्यामुळे आता त्यांनी स्वतःची बसायची सोय केलेली आहे. व्यवस्थित जागा निवडली त्यांनी. आता वाजलेत 7:45 आणि अखेर इथे गाडी आली. मारा फुल. मारा फुल. बाकी सगळं सोडलोय. एक ट्रॉली इथे उतरली आता. आमचा स्पायडरमॅन वरती चढलाय. जरा उचला वर, अशी जा घट जरा. हा आलं चला, उतरलं. हा तू पुढे घ्या जरा घट. हळू. जाऊन दे पुढे जाऊन दे. सावकाश. जाऊ दे. हा उतरा खाली ट्रॉली उतरा. निंबरावर एवढ्या दिवसभराच्या दगदगीनंतर व्हिडिओचा शेवट करायची काय अंगात ताकद नव्हती, त्यामुळे व्हिडिओचा शेवट नाही केला. इथून पुढे काय काय घडलं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. धन्यवाद.